महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी आमदारांचा धुमाकूळ आणि त्यांची डोकेदुखी आणि अर्थात कायदा व सुव्यवस्थेची सरकारची असणारी जी काही पकड आहे ही संपूर्णतः नष्ट झालेली आणि आता या महायुतीच्या इज्जतीची लक्तरं ही आता वेशीवर टांगायला लागलेली आहे। त्यामुळे आमदार असतील, सत्ताधारी मंत्री असतील, ही सर्व मंडळी जी आहे हे बेताल स्वरूपाचं वर्तन आणि वक्तव्य हा अलीकडच्या काळातला रोजचाच हा एक विषय झालेला आहे। यामध्ये एवढ्यावरच मारामारपिटीवरच नाही, वाचाळवीर संदर्भातच नाही तर आता रस्त्यावर चालत्या माणसाला गाडी ठोकणे, मोटरसायकल उडवून देणे असे पण प्रकार दिवसेंदिवस हे वाढत चाललेले आहे। आता तरी देवेंद्र फडणवीस जागे व्हा, महाराष्ट्राला अराजकतेच्या दरीत खोल दरीमध्ये आपण ढकलू नका, ही एक आर्त हाक आज महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांना देत आहे। संजय गायकवाड हे यापूर्वी बेताल वक्तव्याच्या अनुषंगानं महामानवांच्या संदर्भामध्ये अपमानास्पद वक्तव्य करण्याबाबत किंवा खाजगीत किंवा सार्वजनिक स्वरूपाचे जे फोन आहेत त्याच्यावर शिवीगाळ करण्याबाबत किंवा सामाजिक तेढ वेगवेगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना शिवीगाळ देणे इतके उद्योग यांचे आतापर्यंत सुरू होते। थेट राहुल गांधींच्या जीभ छाटणाऱ्याला 1,00,000 रुपये देऊ इथपर्यंत या मूर्ख माणसाची मजाल ही यापूर्वी गेलेली होती आणि यांना वाचाळवीर नावाची पदवी ही दस्तरखुद्द सत्तेतल्याच उपमुख्यमंत्र्यांनी दिली होती। आता वाचाळवीराचं बिरुद हे सर्वदूर आपल्या विकृत आणि विचित्र आणि विक्षिप्त वागणुकीने हे मिरवत असताना आता त्याच भरीसभर वाचाळवीरात भरीसभर आता कुठेतरी हे बाहुबली म्हणून एक गुंडागर्दी करणारा माणूस म्हणून यांचं नाव समोर यायला लावलं आहे। काय त्यांचा तो अवतार, काय ती भाषा, चूक कॅन्टीनचं असू शकेल, मात्र ही पद्धत असू शकत नाही। अधिवेशन चालू आहे, त्या कॉन्ट्रॅक्टदार जर खराब जर अन्न देत असेल तर ताबडतोब त्याचा जे लायसन आहे ते कॅन्सल करा, त्याचा कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करा, त्याच्यावर गंभीरात गंभीर गुन्हे दाखल करा। मात्र असा पर्याय असताना मारतात आहे, शिवीगाळ करतात आहे आणि मारण्याची पद्धत काय, पिक्चरमधली जी डिशूम आहे त्या डिशूमचा प्रकार जो आहे तो आपल्याला जर अशा पद्धतीने पाहावा लागत असेल तर हा दुर्दैवी आहे। देवेंद्र फडणवीस नेहमीच सभ्यतेचा आव आणतात, नरेंद्र मोदींना खाऊंगा ना खाते दूंगा अशा स्वरूपाचे काहीतरी मराठीतले ते वक्तव्य करत असतात। अहो, तुमच्या नाकाखाली हा सगळा उद्योग चालू आहे, तुम्ही गृहमंत्री आहात, मागे याच देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोविडचे जंतुकोंबा म्हणणारा जर एक आमदार जर अशा स्वरूपांमध्ये गुंडागर्दी करत असेल तर तुम्ही काय करणार, हाच थेट प्रकारचा प्रश्न आम्ही विचारतो आहोत। एरवी फार मोठ्या तावामध्ये देवेंद्र फडणवीस बोलत असतात, रामशास्त्री प्रभुणेसारखा आविर्भाव त्यांचा असतो, आता दाखवून द्या की तुम्ही काय आहात किंवा या अधर्मासोबत या गुंडागर्दीसोबत आहात असा त्याचा अर्थ निघेल। कारवाई जी आहे ती भारतीय दंड संहितेच्या कक्षेत झाली पाहिजे। तर दुसरीकडे पक्ष देखील अशा सातत्याने अशा चुकणाऱ्या माणसाला का पाठीशी घालतोय हा प्रश्न त्यांच्या पक्षाला आणि युतीलाही आहे, किंवा ह्या सगळ्या प्रवृत्तीच्या लोकांना स्पॉन्सर केलं जातं, प्रोत्साहन दिलं जातं की तुम्ही असं वागा म्हणजे गुंडागर्दी जी आहे आणि धाक जो आहे तो लोक घाबरले पाहिजे। आणि करिताच आम्ही म्हणत असतो की महाराष्ट्र आणि भारत हा हुकुमशाहीकडे चालला आहे, याचंच हे अत्यंत ताजं उदाहरण कालच्या निमित्ताने समोर आलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल त्यांनी विधान केलेलं होतं, आता तुम्ही बोलताना त्याचा संदर्भ किंवा दाखला दिलेला आहे, अपेक्षा आहे का तुम्हाला त्यांच्यावरती कारवाई होईल? अपेक्षा जर ते सत्य असतील, सत्यम वद आणि धर्मम चल हा जर बाणा जर देवेंद्र फडणवीसचा असाल तर ते काम करतील, ते जर अधर्मी असतील आणि भ्रष्ट असतील तर ते कारवाई करणार नाही। सर, पुणे महामार्गावर झालेला एक अपघात आहे जिथे एकाचा मृत्यू झाला आहे, ते जे मृत्यू झाला आहे किंवा ते जे वाहन चालक होते, जे वाहन होतं ते सुरेश दस यांचा मुलगा सागर सुरेश दस यांच्या 4 चाकांमुळे झाला आहे आणि त्या माणसाचा मृत्यू झाला आहे। काय सांगता? घटनेचा अपघात जो आहे त्याचे सगळे कांगोरे तपासून बघितले पाहिजे। त्यामध्ये जर हलगर्जीपणा असेल किंवा हिट अँड रनचा प्रकार असेल किंवा ड्रायव्हर बदलल्या जर जात असेल तर ही बाब गंभीर आहे, त्याची शहानिशा होऊन CCTV फुटेजच्या माध्यमातून योग्य घटनेच्या अनुषंगानं कारवाई झाली पाहिजे। तानाजी सावंत मात्र असे एक माजी मंत्री आहेत जे आमदार आहेत पण ते त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये कधीच फिरकलेले दिसले नाही आतापर्यंत। नाराज आहेत का मंत्रीपद मिळालं नाही, आणि नाराज असते तरी आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये मतदारसंघाला एकही कोणती झलक दाखवते? आता इतरही महायुतीचे काही असे आमदार आहेत की यांना दाखवा आणि 100 रुपये बक्षीस मिळवा,
असा एक प्रवर्ग जो नव्याने निर्माण झाला आहे त्यात त्यांचा अंतर्भाव करावा. रायगड जिल्ह्यात सर महायुतीत कुठे ना कुठे वादाची ठिणगी दिसते. डायलिसिस सेंटरचं निमंत्रण पत्रिकेवरून हा वाद दिसतोय. एक भाजप खासदार धैर्यशील पाटील यांचे नाव नाही, भाजपचे खासदार धैर्यशील पाटील जे त्यांची नाराजगी कुठे ना कुठे दिसून येते. प्रत्येकाच्या छोट्या छोट्या क्षणी आपण वाद. शेतकरी कामगार पक्षात काम करत असताना सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा ज्यांनी संस्कार बघितलेला आहे, आता भाजपत गेल्यानंतर अशा प्रकारचं कल्चर जे आहे त्यांना ते कदाचित पचनी पडलं नसेल. त्यामुळे जशी भाजप आपल्याला सत्तेमुळे गोड वाटली तसा हा अपमान पण आता कुठेतरी गोड करून घ्या, एवढाच एक प्रेमाचा सल्ला त्यांना द्यावासा वाटतो. मराठी आणि हिंदीच्या वादावरती आता राष्ट्रपतींनी सांगितले याच्यावरती कोणी बोलायचं नाही, सोशल मीडियावरती व्हिडिओही टाकायचं नाही. काय वाटतं, कोणतरी दबाव आला आहे म्हणून असं होत आहे की हा सन्मार्ग आहे, शांततेचा मार्ग आहे? जर शांततेचा मार्गाने गेलो पाहिजे असा जर विचार असेल तर शुभेच्छा आहेत. मात्र मराठीला बदनाम करण्याकरता जर एखादा दुसरा माणूस मराठीचा अपमान करत असेल तर तेवढंच एखादा मराठीच्या नावावर जर गुंडागर्दी कोणी करत असेल तर ते तेवढाच मोठा तो मराठीचा अपमान आहे. त्यामुळे या मराठीचा अपमान हा मराठी माणसं देखील करू शकतात. त्यामुळे मराठी माणसांनी संयम बाळगला पाहिजे. आपली सहिष्णुता, आपलं संस्कृती, आपला महाराष्ट्र धर्म जो आहे हा जागवला पाहिजे. जे मराठीच्या नावावर जी गुंडागर्दी चालली आहे ही अत्यंत दुर्दैवी आहे. सगळे मुद्दा याच्यामध्ये हा देखील आहे, बिहारच्या निवडणुका आहेत म्हणून मराठी हिंदी असा वाद करून कुठेतरी तिकडे हिंदी मतांचा टक्का वाढवायचा यासाठी हे सगळं महाराष्ट्रात करण्यात आलं का? कारण महाराष्ट्रामध्ये सध्या काही निवडणुका नाही आहे. सेक्युलरिझम नावाचा एक शब्द जो आहे, धर्मनिरपेक्षता, पंथनिरपेक्षता नावाचा एक शब्द जो आहे त्याच्यामुळे भाजपच्या पोटात वारंवार पोटसूळ येत असतं. आणि तो शब्द जो आहे निरपेक्षतेचा, धर्मनिरपेक्षतेचा जो शब्द आहे हा थेट धर्मावर घेऊन जाण्याचा वारंवार प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत आहे. मात्र धर्मनिरपेक्षता किंवा सेक्युलरिझम जे काही संकल्पना आहे आणि जो संविधानिक मूल्य आहे ते केवळ धर्मापुरतं मर्यादित नाही, तर या भारतामध्ये सर्व धर्मांनी, जातींनी, पंथांनी, वेगवेगळ्या सगळ्या भौगोलिक परिस्थितीतल्या सर्व लोकांनी आणि सर्व भाषेच्या माणसांनी एकत्र राहावं. त्यामुळे सेक्युलरिझममध्ये सर्व भाषा पण आल्या आणि भाजप जे आहे यांना सेक्युलरिझमवर विश्वास नाही, म्हणून ते धर्मात भांडणं लावतात, जातीत भांडणं लावतात, प्रदेशात भांडणं लावतात आणि भाषेत भांडणं लावण्याचं उदाहरण हे या निमित्तानं दिसून येतं. त्यामुळे त्यांचा अजेंडा हा पोलरायझेशनचा आहे आणि तो पोलरायझेशनचाच अजेंडा ते दरवेळेस रंग, भाषा, भूगोल, जात, धर्म या सर्वांवरून ते दरवेळेस पोलरायझेशन हे करत असतात. गोपीचंद पडळकर जे आहेत त्यांनी पवार फॅमिली यांना त्यांचं नेहमी विधान वादग्रस्त असतो आणि त्यांनी आता सांगितलं पवार फॅमिली कॉकटेल फॅमिली आहे. ही अशी फॅमिली आहे जी दगडूशेठ हलवाई गणपतीला मटण खाऊन जातात. सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे, अशी ही कॉकटेल फॅमिली आहे जी त्यांचे संस्कार जे आहे पडळकरांचे ते त्यांच्या वाणीतून वारंवार हे अभिव्यक्त होत असतात. नेहमी अत्यंत चुकीचे आणि विचित्र आणि विकृत स्वरूपाचे विधानं ते करतात आणि यांच्या सगळ्या अशा विधानाचं कारण असं थेट की ते लाडका आमदार या योजनेअंतर्गत थेट देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना पाठिंबा आहे. केंद्र सरकारच्या अनेक संस्था आहेत, त्यांच्याकडनं आज संपाची हाक देण्यात आली. देशभरामध्ये विविध मागण्यांसाठी हा संप होतोय. त्याच्यामध्ये जे कंत्राटीकरण आहे हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा 10 वर्षापासून कामगारांची सरकारच्या समितीमध्ये बैठक होत असते, ती बैठक झाली आहे. असे अनेक मुद्दे आहेत. त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया असेल? सरकार हा सर्व जे वेगवेगळे जे वर्ग आहेत त्या सगळ्या वेगवेगळ्या वर्गांशी डायलॉग हा सरकारचा असला पाहिजे. प्रत्येक वर्गाच्या समस्या आहेत, समस्यांची तीव्रता आहेत आणि या सगळ्यांच्या अनुषंगानं आपले नियम आहे, नियमावली आहे आणि अर्थात संविधान आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये संवादाची प्रक्रिया सुरू असली पाहिजे. अलीकडच्या काळात भारत सरकार आणि भाजपशासित राज्याचे जे सरकार आहेत हे मुके, बहिरे आणि आंधळे झालेले आहेत. त्यामुळे आंधळे झाले असल्यामुळे दिसत नाही, बहिरे असल्यामुळे ऐकू जात नाही आणि मुके असल्यामुळे अशा सगळ्या समस्याग्रस्तांशी ते बोलत नाही. वास्तविक पाहता या सर्व वर्गांशी संबंधित मंत्र्यांनी ही चर्चा केली पाहिजे आणि त्या चर्चेतून त्या प्रश्नाची जी तीव्रता आहे ती लक्षात घेऊन त्यात दुरुस्ती केली पाहिजे. मात्र सरकारने आपले सर्व दरवाजे, मनाचे दरवाजे आणि आपल्या प्रशासनाचे दरवाजे बंद केलेले आहेत. त्यामुळे संपासारखा मार्ग हा अवलंबावा लागतो, संप पुकारावा लागतो आणि हे मुक आणि बहिरा आणि आंधळपण जर सरकारने हे सोंग बाजूला जर काढलं नाही तर येणाऱ्या काळात भारतामध्ये अराजकतेचं चित्र निर्माण होऊ शकतं. कामगारांचं म्हणणं असं आहे की अलीकडच्या काळात
करण्यात आले ते कायदे हे उद्योगपती धारकीने आहेत, कारखानदारांसाठीचे आहेत आणि कुठेतरी कामगार संघटना आणि कामगार चळवळ ही करण्यासाठी प्रयत्न केले. निश्चित कामगार चळवळ ही या देशातली अत्यंत महत्त्वाची एक चळवळ आहे आणि अलीकडच्या काळात सगळ्या चळवळी ज्या आहेत या बंद झाल्या आणि केवळ उद्योगपतींच्या वळवळी ज्या आहेत त्या देशभरामध्ये सुरू आहे आणि उद्योगपती सांगे आणि सरकार चाले असा एकंदरीत आजचा हा कारभार आहे. त्यामुळे हा शोषणावर आधारित एक व्यवस्था ही भारतामध्ये निर्माण करण्याकरता क्रूर जुलमी आणि इंग्रज मुघलांपेक्षाही अत्यंत कठोर आणि चुकीचे कायदे हे मोदी आणि इतर भाजपशासित सरकार करत आहेत. लहान मुले आणि महिलांवरती सर अत्याचार खूप वाढत चाललाय. 5 महिन्यात 10,000 गुन्हे महिलांचा विनयभंग आणि हल्ला त्यांच्यावर झाला असं समजून येतं. जेव्हा समाजाची परिस्थिती वाईट होत जाते, जेव्हा सर्व मापदंडामध्ये आपण तळाशी जायला लागतो आणि अविकासाच्या दिशेने आपण जेव्हा जायला लागतो तेव्हा चक्कीमध्ये पिसल्या जाणारा वर्ग कोणचा तर महिला असतील, शोषित पीडित जे आहेत हे यामध्ये सर्वात आधी यांचा नंबर लागतो. आणि या अर्थानं मागच्या काळामध्ये मागच्या 3 महिन्यात 800 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर महिलांवरच्या अत्याचाराचं प्रमाण वाढलं. हा देश आपल्याला अधोगतीच्या दिशेनं हे सरकार घेऊन चाललं आहे. याचं हे प्रमाण कुठेतरी आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. आणि या सर्वांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर तरी किमान गृहमंत्र्याला सुबुद्धी दे दयागणा दुर्बुद्धी दूर कर ही विनंती या निमित्तानं करायची वाटते. जिल्हा परिषदेमध्ये गिरणी कामगार जे आहे ते आझाद मैदानावर आहेत आणि त्याचा मोर्चा निघालेला आहे. आत्ताची वर्तमान गिरणी कामगार, त्यानंतर पूर्व गिरणी कामगार, त्याचे मुलं देखील या सगळ्या मोर्चात आहेत. त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या सरकार काय पूर्ण करत नाही. मागण्या ऐकून घेणे, त्या मागण्या नियमात आहेत की नाही त्या तपासणे, सहानुभूतीपूर्वक विचार करणे अशा पद्धतीची एक मोठं सप्रंडी शासनाची असली पाहिजे. त्यामुळे जाऊन चर्चेकरता दरवाजे उघडे असणे, सातत्याने एक सहानुभूती ठेवणे, हा देश सर्वांचा आहे ही भावना ठेवणे हे अलीकडच्या काळात हे बंद झालेलं आहे. आणि सरकार कोणाशीच चर्चा करायला तयार नाही. केवळ उद्योगपती आणि बिल्डर यांच्यापुरतेच ते आता उपलब्ध आहेत आणि कोणासाठीच उपलब्ध नसल्यामुळे आपला देशाचा कारभार हा चुकीच्या पद्धतीने चालू आहे. त्यामुळे सरकारचं मुकं बहिरं आणि आंधळपण जे आहे यातून त्यांना जाग घेऊ एवढाच जागा या निमित्ताने करा असं वाटतं. जिल्हा परिषदेमध्ये एका विभागाकडनं 30 महिलांवरती अत्याचार केला गेला आहे. त्याचे व्हिडिओ देखील मुख्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आले होते, मात्र यावरती कुठलीही कारवाई झाली नाही असं पाहायला मिळतं. हा अधिकारी जो आहे हा सत्तेतील कोणाच्या तरी जवळचा असेल आणि सत्तेतली माणसं या महिलांचं शोषण कर, भ्रष्टाचार कर, तुला पाहिजे ते कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत अशा पद्धतीचा त्याला फूस आणि पाठिंबा असल्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढ्या गंभीर प्रकरणात सरकार अद्यापपर्यंत कारवाई करत नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे. सर, मवियाने इम्तियाज जलीलला ऑफर दिलं संभाजीनगरमध्ये. भाजपला रोखण्यासाठी ते ऑफर ॲक्सेप्टन्समध्ये आहे काय, कसं? या संदर्भात मला माहिती नाही. सर, राहुल गांधी यांनी असं म्हटलंय बिहारमध्ये देखील महाराष्ट्राप्रमाणे मतांची चोरी होऊ शकते. बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये मतांची चोरी झाली आहे. महाराष्ट्राच्या मताची चोरी लपवण्याकरता थेट निवडणूक आयोग नियम जे आहेत ते बदलत चाललेलं आहे आणि ती चोरी आता सिद्ध झालेली आहे. आणि आता तो महाराष्ट्र पॅटर्न जो आहे मतांच्या चोरीचा, दरोडा मतांवर नव्हे तर चोरी मतांची करून निवडून येण्याची एक मोठं सापरंडीची पुनरावृत्ती ही बिहारमध्ये आणि टप्प्याटप्प्याने सर्वदूर होऊ शकते. आणि पर्यायाने भारताची लोकशाही ही डुबण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, हुकुमशाही येण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. कारण निवडणुका या फ्री अँड फेअर झाल्या पाहिजे आणि त्या जर फ्री होत नसतील आणि फेअर होत नसतील तर याचा अर्थ लोकशाही ही संपुष्टात आलेली आहे. आशातीत महिला बाल सुधारगृह जे आहे त्याच्यावरती ज्या मुलींवर अत्याचार झाला त्या प्रकरणाला कोर्टात आलं आणि त्याच्यानंतर आता एका अधिकारीला निलंबित करण्यात आलं. मात्र असे खूप गृह आहेत जिथे असे अत्याचार आणि ते सप्रेस होतात असे अत्याचार. मागील काळामध्ये सरकारने या संदर्भामध्ये निश्चित कालखंडामध्ये त्याचं ऑडिट व्हावं, तिथे भेटी व्हाव्या आणि जी समिती आहे त्या समितीने भेटी द्यावा असा प्रकारचा एक नियम तयार झालेला आहे. आणि सरकार हे नियमानुसार चालत नाही की काय अशा प्रकारची शंका या उदाहरणाच्या अनुषंगाने निर्माण झालेली आहे. पुलवामा अटॅक झाला त्याच्यामध्ये स्फोटकं कुठून आली असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र अशी माहिती मिळते कारण ते ॲमेझॉनवरून मागवण्यात आले होते. आता ज्या घटनेला 6 वर्षापेक्षा अधिक काळ हा झालेला आहे त्याचे अपराधी अजून सापडू नये, त्याचं स्फोटक कुठून आले ते सापडू नये आणि याच्या सगळ्या कटामध्ये कोण सहभागी आहे हे अद्यापपर्यंत हे समोर न येणे यामध्येच सर्व काही लपलेलं आहे. जसे नुकतेच पहलगाममध्ये
300 किलोमीटर आत दहशतवादी येतात, चुन के मारतात आणि पुन्हा 300 किलोमीटर चालले जातात. त्यांचं रेखाचित्र चुकीचं दाखवलं जातं. ते कसे आले, काय आले, कुठून आले, बंदुका कुठून आल्या, त्यांचे नाव काय, गाव काय हे समजत नाही. या दोन्हीमध्ये सारधम्य आहे आणि देशभक्तीचा आव्हान होऊन तुम एक काटोगे तो हम 10 काटोगे म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींनी या प्रश्नांची उत्तर द्यावं. अन्यथा आपण देशद्रोही आहात असं म्हणण्याकरता आपल्याला कुठल्याही प्रकारची हरकत नसली असता कामा नये. अमेरिका आणि भारत याच्यामध्ये ट्रेड डील होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र अमेरिकेची इच्छा आहे की कृषी उत्पन्नासाठी भारताची बाजारपेठ त्यांच्यासाठी उपलब्ध व्हावी. पण याचा फटका महाराष्ट्रासह देशातील सगळ्या शेतकऱ्यांना बसू शकतो, खास करून डेअरी उत्पादन. निश्चित हे फार मोठं संकट आहे आणि नरेंद्र सिलेंडर नावाचं ते धोरण केंद्र सरकारने स्वीकारलेलं आहे. ते धोरण हे पूर्णतः कुठे ना कुठे आता ते लागू करतील आणि सिलेंडर होतील आणि पर्यायाने या देशातला शेतकरी जो देशोधडीला लागलेला आहे याच्यासमोर मृत्यूला कवटाळल्याशिवाय कोणता पर्याय राहणार नाही. आमची अर्थस्वरूपाची भारत सरकारला हाक आहे की असं पाप करू नका. आताच सोयाबीनचा भाव हा अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे आणि त्यांच्याशी व्यापार असल्यामुळे कुठेतरी कमी झालेला आहे. हे सर्व पिकांचं होईल, कापसाचं होईल, तुरीचं होईल, मुगाचं होईल, उडदाचं होईल आणि या डीलच्या माध्यमातून भारत पूर्ण उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. या संदर्भामध्ये गुणवत्तेवर आणि भारताच्या शेतकऱ्यांच्या हिताच्या अनुषंगाने निर्णय झाले पाहिजे. आपण अडाणी अंबानीच्या हिताचे निर्णय घेता हे आता आम्ही बघतच आलो आहे. मात्र आता थेट माय फ्रेंड ट्रम्प यांच्या इशाऱ्यावर जर कतपुली बदलत असाल तर आपल्याला या भारताचा सुपुत्र आम्ही म्हणू शकणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.